ओके. तर त्या याच्यामध्ये असं दिलेलं, मायकल फेल्प्सचं नाव ऐकलंय का तू? मायकल फेल्प्स हम्म. अशी ऐकलंय? कोण आहे मायकल फेल्प्स? म्हणजे एवढी नाही माहिती, पण नाव ऐकलेलं आहे. कशा संदर्भात ऐकलंय? असंच क्लासमध्ये मैत्रिणींसोबत. तसं काय, पण मला सरप्राईज वाटतंय. जर का ऐकलंय तर चांगली गोष्ट आहे, किंवा कदाचित नसेल ऐकलं असं वाटतंय मला. अभ्यासातलं आहे नाव का कशातलं आहे? नाही, एवढी नाही माहिती. मुली जेव्हा त्यांच्या त्यांच्या बोलत होत्या तेव्हा मी ऐकलं होतं. मायकल ती फेल्प्स बद्दल कोण बोलत होतं? ती श्रद्धा बेनके. ती खूप पुस्तक वाचते. तिला नवीन नवीन गोष्टी पुस्तकांबद्दल, त्यामुळे मग तिच्या अच्छा अच्छा. ऐकलं होतं तिच्या तोंडून. अच्छा. बर. तर मायकल फेल्प्स हा एक आहे ना, स्विमिंगचा प्लेयर आहे, ऍथलीट आहे. आणि त्यांनी ऑलिम्पिक्स मध्ये 8 गोल्ड मेडल मिळवले. ठीक आहे. 8 गोल्ड मेडल. आता जेव्हा त्याला इंटरव्ह्यू घ्यायला लागले लोक, तेव्हा त्याला विचारलं गेलं की यार, तू तर ह्या वर्षी खूपच लकी. लोक एक जिंकतात, तीन चार जिंकतात, तू डायरेक्ट 8 गोल्ड मेडल जिंकलास. तर यावर्षी तू खूपच लकी आहे म्हणून. तर तो मायकेल फेल्प्स हसायला लागतो आणि म्हणतो की लकी बिकी काही नाहीये. मी 2004 ला, म्हणजे त्याच्या अगोदरच्या ऑलिम्पिकच्या गेम्सला असं ठरवलं होतं की पुढच्या ऑलिम्पिकला तर मला वर्ल्ड रेकॉर्ड करून टाकायचा, गोल्ड मेडल मिळवण्याचा. मग त्यांनी जे बघितलं की माझ्या अगोदर किंवा सगळ्यात मोठा गोल्ड मेडल स्विमिंगचे कोणाच्या नावावरती आहेत, तर तो ऑलमोस्ट 30-32 वर्षापूर्वी एका स्विमरचा होता. त्याचं नाव आता लक्षात नाही एक्झॅक्टली माझ्या. पण त्यांनी त्याच्याविषयी सगळी माहिती काढली. त्यांनी त्याच्याविषयी सगळा अभ्यास केला. आणि ते सगळं अभ्यास केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की हा जो आहे वर्ल्ड रेकॉर्ड विनर, तो दिवसातले 8 तास जे आहे ते स्विमिंग पूल मध्येच असतो किंवा पाण्यामध्येच असतो आणि सरावच करत असतो. ठीक आहे. पाण्याच्या आतमध्ये, पाण्याच्या बाहेर बाकीचे 16 तास मध्ये झोप आली, बाकीचे कामं असतील वगैरे वगैरे, पण कमीत कमी दिवसातले 8 तास हा रोज पाण्यामध्ये. आणि असं एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 5 दिवस नाही. हा गेले 4 वर्ष, म्हणजे एक ऑलिम्पिक ते दुसरं ऑलिम्पिक 4 वर्षांचा गॅप असतो. तर त्या 4 वर्षामध्ये त्यांनी रोज 8 तास, म्हणजे तू कॅल्क्युलेशन जर का केलं तर 365 डेज असतात एका वर्षामध्ये. गुणिले 4, गुणिले 8. अंडरस्टँडिंग? म्हणजे 365 × 8 hours डेली × 4 years. एवढे जास्त तास त्यांनी काम केलं होतं. अंडरस्टँडिंग? हे कोणाचं होतं? जुनं रेकॉर्डवाल्याचं. आता मायकेल फेल्प्सला जर का याचा रेकॉर्ड जर का, तर त्यांनी याच्यापेक्षा कमी काम करून चालेल काय? हम्म. नाही चालणार. की तो म्हणेल का की ठीक आहे ना, त्यांनी 8 तास केलं, मी 2 तासात पण हे करून दाखवू शकतो, मी 1 तासात पण हे करून दाखवू शकतो, मी 4 तासात पण हे करून दाखवू शकतो. कदाचित दाखवेल, नाही दाखवेल माहिती नाही, पण समजा नाही झालं तर काय समजेल त्याला? की अरे यार, त्यांनी 8 तास केलेलं, मी 4 तासात स्वप्न बघत होतो करायचं, मी 5 तासात स्वप्न बघत होतो करायचं. बरोबर की नाही? त्याच्यामुळे महत्वाचं काय, मायकेल फेल्प्स किती हुशार होता किंवा किती भारी होता हे नव्हतं. मायकेल फेल्प्सनी फॉलो काय केलं, की मला ज्याचं रेकॉर्ड ब्रेक करायचंय त्यांनी काय केलं, त्यांनी काय काम केलं, त्यांनी काय मेहनत केली, त्या मेहनतीला मी ब्रेक करणार. अंडरस्टँडिंग? ते जर का त्यांनी ब्रेक केलं नसतं, तर कदाचित वर्ल्ड रेकॉर्ड पण ब्रेक नसता केला.